तुमचं नाव घेऊनच ते आता त्यांची कोणाला त्यात मी तोंड बंद करू शकत नाही कोणाचं. पुढे साहेब, नाशिक आणि काही मतदारसंघांवरती आज निर्णय धाराशिव आणि नाशिक बाबत आज घोषणा होणार आहे आणि तुमच्या देखील नावाची घोषणा होईल अशी चर्चा. मला काही माहित नाही. घोषणा झाल्यानंतर भेटू परत आपण. पुण्यातील महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे 8वी पास आहे अशी ट्रोल केलं जातं. महाविकासचे जे उमेदवार आहे 8वी पास आहे दंडेकर रवींद्र दंगेकर हे जे उमेदवार आहे ते 8वी पास आहे, त्यांना ट्रोल केला जातोय, ट्रोलिंग होतंय. एकूणच राजकारणामध्ये अशा स्वरूपाचं शिक्षणावरनं मुद्दा चर्चेत येतो. ट्रोलिंग करण्याची काही गरज नाही. ठीक आहे, एकदा तुम्ही बोलला तर ठीक आहे का, परंतु राजकारणात आपण पाहिलेलं आहे की ज्यांचं शिक्षण अतिशय कमी आहे, वसंतदादा पाटील काय तसं काय फार पण अनेक पोस्ट ग्रेजुएट लोकांपेक्षा जे आहे. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस ने क्रांती घडून आणली या महाराष्ट्रामध्ये. आज हे जे इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजेस जे वाढलेले आहेत ना खाजगी संस्थांचे वगैरे, नाही तर मला आठवतं काय तिकडे खाली साऊथ इंडियामध्ये दक्षिण भारतात जायचे लोक मणिपाल, तिकडे डॉक्टर बनायला जायचे, बेळगावला डॉक्टर बनायला जायचे आपले लोक. आज ती परिस्थिती नाही. आज सगळीकडून आपल्याकडे लोक येतात. ही क्रांती जी आहे आणि काय म्हणतात तुमचं ते सहकार्याच्या बाबतीमध्ये सुद्धा असेल, वसंतदादांनी काम केलंच ना, तर तो प्रश्न नाही. काम किती प्रेमानं मजबूतीनं मनुष्य करतो आहे काय त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. बाकी नंतर काय पोस्ट ग्रॅज्युएशन पण होतात, डबल टेबल फॉरेन रिटर्न पण असतात आणि फेल होतात. त्याला काय करायचं. ठीक आहे, धन्यवाद. काल भाजपची एक मिटिंग झाली नाशिकमध्ये, त्याला गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील सारखे मंत्री सुद्धा होते. या दोन्ही मंत्र्यांनी पुन्हा एकदा नाशिकच्या जागेवरती दावा केलेला आहे. त्यामुळे नाशिक संदर्भातच महायुतीचे काही जो पेच आहे तो कुठेतरी अडलेला आहे असं वाटतंय. हे बघा, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, शिंदे गटाचे गोडसे साहेब ते प्रयत्न करतात. आता ते सिटिंग MP आहेत. प्रयत्न करणं अजिबात चूक नाही. भाजपचे जे आहेत 100वर नगरसेवक आहेत, 3 आमदार आहेत, प्रयत्न करणं अजिबात चूक नाही. त्याचं मला अजिबात दुःखसुद्धा नाही. काय फक्त एवढंच सांगतो, ज्याला कोणाला तिकीट मिळेल त्याचं काम आम्ही सगळे मिळून झटून करू. खरं संपला विषय. तुमच्या नावाची घोषणा झाली तर महायुतीची शिवसेना असेल जर तर प्रश्न मी मग कधी उत्तर देत नाही ना. झाली तर तुम्हाला बोलून परत. साहेब, नाना पटोले यांचा भाजपच्या काही नेत्यांची शुभ संबंध आहे असं टीका प्रकाश आंबेडकर. मला काही कल्पना नाही. मी आपला नाशिक येवला तुमच्याबरोबरच असतो जास्ती, त्याच्यामुळे तिकडे काय चाललं मला काय कळलं. वंचितने काल उमेदवारी यादी त्यांची जाहीर केली. एवढाच चालू आहे माझं काम. म्हणजे पडलेले रेग्युलर मिटिंग असतं ना, रेग्युलर व्हिजिट, त्याच्यासाठी जातोय आता. हा, येवल्यातले नागरिक प्रेमापोटी असं म्हणतात की भुजबळ साहेबांनी येवला सोडून नाशिक लोकसभा लढू नये, आम्हाला पोरकं करू नये. बर, ठीक आहे, पुढे इथेच आहे म्हणा. कुठे गेलो तरी येवल्या आणि मी आमचं प्रेम एकमेकाचं कधीच कमी होणार नाही आणि कामामध्ये सुद्धा कसूर होणार नाही कुठे असलो तरी. दिल्लीतून प्रयत्न करणार येवल्यासाठी दिल्लीतून प्रयत्न करणार. हे बघा, अरे तिकीट तर मिळू दे मग दिल्ली. काय आता सध्या गल्लीतच आहे आपण, त्याच गल्लीच्या गोष्टी बोललो. साहेब, मोदींचा एक दौरा 25 कोटीचा होतो, जनतेचे पैसे मला काही कल्पना प्रचार करताय. आता ठीक आहे. हे बघा, आता निवडणुका आलेल्या आहेत. कोण काय आरोप करेल त्याला काहीही सांगता येत नाही. बाकी राष्ट्रपती असतील, प्रधानमंत्री असतील, असे महत्त्वाच्या व्यक्ती असतात का त्यांच्या जाण्या येण्याचा, विमानाचा वगैरे हा खर्च जो इतरांपेक्षा जास्त असतो, त्यांचं प्रोटेक्शन वगैरे. आता त्याच्यावर पण तुम्ही टीका करायला लागला तर कसं होईल. साहेब, काल वंचितने त्यांची उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ज्या जागांवर काँग्रेस किंवा ठाकरे गटाचा दावा होता तिथे देखील त्यांनी काही ठिकाणी उमेदवारी दिली. आता ते लोकशाही आहे का, कोणी कुठे उभा राहू शकतो, पक्ष उभा राहू. मला त्याची काही कल्पना नाही आहे. साहेब,